हॅलो एव्हरीवन. वेलकम टू माय चॅनल गाईज. पहा मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेची काही दिवसांपूर्वी जाहिरात आली होती. ती जाहिरात मी पूर्ण सांगितली आणि त्याचा सिलेबस आणि फॉर्म कसा भरायचा हे पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला ती जाहिरात पुन्हा पाहायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, तुम्ही पाहू शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर पहा, नवी मुंबई महानगरपालिकेची डेट अजून एक्सटेंड केली आहे. जर कोणी फॉर्म भरायचा राहिला असेल तर आत्ताच फॉर्म भरून घ्या मित्रांनो. जर फॉर्म भरायला येत नसेल तर आपल्या चॅनलवर फॉर्म कसा भरायचा ते व्हिडिओ पाहून तुम्ही फॉर्म भरू शकता. आता इथे पहा, 27 मार्च 2026ला ही नोटिफिकेशन आलेली आहे. इथे जाहिरात क्रमांक दिलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमित आस्थापनेवरील गट अ, गट ब व गट क मधील सरळ सेवेच्या रिक्त पदांवर पदभरती करण्याबाबतची जाहिरात क्रमांक आस्था 2 2025, जाहिरात क्रमांक आस्था 3 3025 व जाहिरात क्रमांक आस्था 4 4025 हे जाहिरात नंबर दिलेला आहे त्यांनी. पुढे पहा, दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी दैनिक वृत्तपत्रांमध्ये तसेच सविस्तर जाहिरात नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यांनी 14 डिसेंबर 2025ला ही जाहिरात प्रसिद्ध केलेली होती. ती जाहिरात आपण आपल्या चॅनलवर पण डिस्कस केली होती. आता समोर काय म्हटलं आहे पहा. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा दिनांक 20 जानेवारी 2026 ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक 1 मार्च 2026, वेळ रात्री 11:55 पर्यंत विहित करण्यात आला होता. म्हणजे 20 जानेवारी 2026ला फॉर्म प्रक्रिया चालू झाली होती आणि लास्ट डेट 1 मार्च 2026 होती. पण आता ही डेट एक्सटेंड केलेली आहे. काय डेट आहे पहा. तथापि उपरोक्त जाहिरातींच्या अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यास दिनांक 1 एप्रिल 2026 ते अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांक 15 एप्रिल 2026, वेळ रात्री 11:55 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. म्हणजे 15 दिवसांचा कालावधी अजून वाढवून देण्यात येणार आहे. तरी पहा, मी पुन्हा पुन्हा सांगत आहे, जर कोणी फॉर्म भरला नसेल तर लगेच लिंक चालू झाल्याने फॉर्म भरून घ्या. समोर काय म्हटलं आहे पहा. विहित पद्धतीने अर्ज सादर करून ऑनलाईन शुल्क भरण्याची कार्यवाही दिनांक 15 एप्रिल 2026, वेळ रात्री 11:55 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. विहित दिनांकानंतर परीक्षा शुल्क भरल्यास वैध मानले जाणार नाही, तसेच परीक्षा शुल्काचा परतावाही केला जाणार नाही. जर तुम्ही 15 तारखेच्या आत जर पेमेंट केलं नसेल तर वैध मानले जाणार नाही आणि जर 15 तारखेच्या नंतर पेमेंट केले असेल तर तुमची फीस परत मिळणार नाही. आणि दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध जाहिरातीमधील व दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकातील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. बाकी काही बदल झालेला नाही म्हणून म्हटलं आहे. तर मित्रांनो, ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी मी सांगितली आहे. तुम्ही अगोदरची जाहिरात पाहिली नसेल तर आत्ताच जाऊन पहा, जेणेकरून तुम्हाला किती जागा आहेत, काय सिलेबस आहे हे समजेल. आणि पहा, तुम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ मिळालेला आहे. यात तुम्हाला चांगला वेळ भेटेल आणि एक्झाम डेट पण एक्सटेंड होईल. म्हणजे एक्झाम पण उशिरा होऊ शकते.